नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं आदर्श करिअर अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. मित्रांनो बघा, इथं महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या अनुषंगानं ज्या काही उपलब्ध जागा झाल्या आहेत त्या जागांपैकी पुरुषांसाठी जिल्हा निवड करण्यासाठी कोणता घटक आपण पोलीस शिपाईसाठी, पोलीस ड्रायव्हरसाठी आणि त्याचबरोबर आपण पोलीस बॅट्समन असेल किंवा पोलीस वाहन चालक असेल, कारागृह शिपाई असेल, या पदांसाठी आपण कोणता जिल्हा किंवा कोणता घटक निवडला पाहिजे, काय त्याचे निकष असतील, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. व्हिडिओ अंतिमपर्यंत बघा, कारण की शेवटी तुम्हाला जिल्हा निवडीसाठी काही अंतिम महत्वाचे जे काही निकष आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर फक्त पुरुषांना ज्या जागा कॅटेगरीनुसार जिल्हावार आणि जिल्हा पण मी निवडताना काय केलेलं आहे या ठिकाणी, तर तुम्हाला मुंबई शहर असेल तर मुंबई विभाग, आपला कोकण विभागातले सगळे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या घटकाची सगळी माहिती एकत्र करून दिलेली आहे. त्याचबरोबर पुणे प्रशासकीय विभागातले सगळे, पुण्याजवळचे सगळे जिल्हे, नाशिकचे जिल्हे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हे, त्याचबरोबर नागपूर विदर्भातले सगळे जिल्हे, अमरावतीचे सगळे जिल्हे या ठिकाणी काय केलेले एकत्रित केलेले आहेत. त्यामुळे हा सगळा जो काही PDF आहे किंवा हा जो काही कंटेंट आहे तुम्हाला जिल्हा निवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता ह्या व्हिडिओ कंटेंटमध्ये आपण काय नेमकं कोणत्या गोष्टीवरती लक्ष देणार आहे ते जरा आपण बघून घेऊया. यामध्ये पहिल्यांदा बघा आपण काय बघतोय, हे नेमके आवश्यक कागदपत्र काय असली पाहिजेत. आपण कागदपत्र वरती जरा जास्त काय करणार आहोत, फोकस करणार आहोत. कागदपत्र काय आहेत, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, कोणती लागणार आहेत, कोणती नंतर द्यावी लागणार आहेत, आपल्याला ते बघणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे, उपलब्ध जागा कॅटेगरीनुसार आपल्याला, समजा तुम्हाला SC असेल, ST असेल, OBC असेल, SCBC असेल, AWS असेल, ह्या सगळ्या कॅटेगरीला किती जागा उपलब्ध आहेत, कॅटेगरीनुसार तुम्ही कसा त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा असतील, फक्त सर्वसाधारण पुरुष गटामध्ये त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर चला मग आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा घटक येतो बघा या ठिकाणी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला क्रायटेरिया माहित असला पाहिजे की नेमका आपण पोलीस भरती ह्या पोलीस घटकामध्ये जर आपण अर्ज करू इच्छित असाल तर आपल्याला मिनिमम या ठिकाणी पात्रता निकष आहेत. तर त्या पात्रता निकषमध्ये काय काय तर बघून घेऊया आपण. पहिल्यांदा आपल्याला शारीरिक पात्रता काय दिलेली आहे पाहूया आपण पुरुष उमेदवारांसाठी. जर आपण पुरुष या गटातून आपण जर फॉर्म भरणार असू, अर्ज करणार असू, तर या ठिकाणी आपल्याला काय आहे, तर शारीरिक पात्रता या ठिकाणी उंची पहिल्यांदा तुम्हाला काय आहे, 165 सेमी उंची असली पाहिजे मित्रांनो. त्यानंतर छाती बघा, छाती तुम्हाला न फुगवता 179 सेमी आणि एक्सपांड करून फुगवून तुम्हाला 5 सेमी वाढवावी लागते, म्हणजे 184 सेमी पर्यंत तुम्हाला छाती असावी लागेल. त्याच ह्याच कॅटेगरीमध्ये जर तुम्ही उंचीसाठी जर पाहिलं आपण 165 सेमी जरी असली तर ST कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल आणि जे काही तुम्ही जे कागदपत्रांची जर पूर्तता केली तर तुम्हाला इथं 5 सेंटीमीटरची काय केलेलं आहे, इथं शिथिलता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता खूप महत्वाची आहे मित्रांनो. शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे, तर बेसिक जर पाहिलं आपण तर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आपल्याला काय आहे, पोलीस शिपाई असेल, पोलीस शिपाई वाहन चालक असेल, कारागृह शिपाई असेल, ह्या पदांसाठी आपल्याला किती पास असावे लागतील, मिनिमम तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बॅट्समन या पदासाठी जर अप्लाय करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला किती इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर बॅट्समनसाठी जर अप्लाय करायचं असेल तर ते स्किल सर्टिफिकेट असणे किंवा ते वाद्य वाजवण्याचं तुमच्याकडे कला असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला वयोमर्यादा या ठिकाणी महत्वाची आहे. तर वयोमर्यादेमध्ये बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, वयोमर्यादा गणण्याचा तारीख जो आपल्याला अंतिम अर्ज करण्याचा जो शेवटची दिनांक आहे ते किती आहे, 30 नोव्हेंबर 2025 आहे. त्या दिवशी आपले काय केलेले आहे, त्या दिवसाला आपली वयोमर्यादा जी आहे ती गणलेली आहे. त्यामध्ये अराखीव जर तुम्ही असाल ओपन कॅटेगरीमध्ये तर तुम्हाला 18 मिनिमम किती असणार आहे, 18 वर्ष आणि मॅक्झिमम कितीपर्यंत असू शकता, तुम्ही घेऊ शकता 28 वर्षापर्यंत तुम्ही ते काय करू शकता, अप्लाय करू शकता. जर तुम्ही राखीव जागांमध्ये असाल, कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा काय केलेले 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 28 मध्ये जर तुम्ही 5 ऍड केलं तर 33 वर्ष SC ST असेल, OBC असेल यांसाठी. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, जर तुम्ही भूकंपग्रस्त असताल तर यासाठी तुम्हाला काय केलेले आहे, वयाचे 45 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची पण मुभा दिलेली आहे. तर जर तुम्ही पोलीस शिपाई वाहन चालक या पदासाठी जर तुम्ही काय करत असाल, अप्लाय करत असाल तर त्यासाठी मात्र तुम्हाला काय आहे, मिनिमम एज क्रायटेरिया इथं थोडंसं बघून घ्या. तर 19 वर्ष असणार आहे मित्रांनो आणि मॅक्सिमम सेम तुम्हाला 28 आहे. मागास प्रवर्गासाठी पुन्हा 5 वर्ष सुट्टा असणार आहे. त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना 45 वर्ष असणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी आपण शारीरिक पात्रता झाल्यानंतर सुरुवातीचा जो पहिला टप्पा आहे तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, तर शारीरिक चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे आणि या शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालात तरच तुम्हाला पुढे लेखी परीक्षा आणि फायनल मेरिटमध्ये तुम्ही येऊ शकता.
तर पहिल्यांदा सुरुवाती पुरुषांसाठी बघा काय आहे, 1600 मीटरचं रनिंग आहे, त्यानंतर 100 मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक, हे 3 इव्हेंट तुम्हाला साधारणतः असणार आहेत पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक या पदांसाठी. तर या ठिकाणी बघा तुम्हाला साधारणतः 1600 मीटरसाठी 20 गुण देण्यात आलेले आहेत, 100 मीटरसाठी 15 गुण देण्यात आलेले आहेत आणि गोळाफेकसाठी 15 गुण देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला टोटल फिजिकल जे असणार आहे तुमची मैदानी चाचणी ती किती गुणांची असणार आहे, 50 गुणांची या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने आपण एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू, जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, अर्ज करायचा असेल पोलीस भरतीसाठी, तर हा मिनिमम क्रायटेरिया तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. त्यानंतर वळूयात आपण मूळ मुद्द्याकडे मित्रांनो. तर मूळ मुद्दा काय आपल्या या ठिकाणी असणाऱ्या आपल्या कागदपत्र या ठिकाणी. तर कागदपत्र काय लागणार आहेत, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण जर अप्लाय करू असेल तर ऑनलाईन फॉर्म भरत असताना काय कागदपत्र लागणार आहेत, फिजिकल देत असताना काय कागदपत्र लागणार आहेत आणि अंतिम निवडीच्या वेळी आपल्याला काय कागदपत्र लागणार आहेत, हा सगळा डाटा या ठिकाणी तुम्हाला एकत्र करून दिलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात बेसिक तुम्ही अर्ज जर करत असाल पोलीस भरतीचा, तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी या ठिकाणी तुम्हाला उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि मार्कलिस्ट लागणार आहे, लक्षात ठेवा. 10वी 12वीचं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुमचं 10वीचं प्रमाणपत्र असणं गरजेचंच आहे, लक्षात ठेवा. 12वीचं तुमच्याकडे मार्कलिस्ट किंवा प्रमाणपत्र असेल, दोन्हीपैकी एक जरी 12वीचं असेल तरी चालेल, मात्र 10वीचं जो आहे तो 10वीचं काय असणार आहे, उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला ते काय म्हणतो, सर्टिफिकेट तुमचं जे आहे बोर्ड सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर इथं काय दिलेलं 2 नंबरला जन्म दाखला. तर जन्म दाखला नसला तरी चालतो मित्रांनो, अर्ज करत असताना जन्माचा दाखला तुम्हाला पुरावा जो आहे जन्माचा तुम्ही काय देऊ शकता, इथं 10वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र ॲज पुरावा म्हणून त्या ठिकाणी जोडू शकता. त्यामुळे जन्माचा दाखला नसेल काढला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर बघा रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे आपलं महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण काय म्हणतो, डोमिसाईल म्हणतो. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचं रहिवासी आहात, तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भरू शकताय, मात्र काय या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला असणे अनिवार्य आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील रहिवासी असलं तरी डोमिसाईल सर्टिफिकेट कितीही जुना असलं तरी चालतं, 4-5 वर्ष पाठीमागचं असेल तरी चालतं, लक्षात ठेवा. शक्यतो आता डिजिटल सायन्स आलेले तर ते डिजिटल सायन्सचं उपलब्ध असेल ते जमा केलं तर चालेल, लक्षात ठेवा. नसेलच तर ज्या विद्यार्थ्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून घ्या लवकरात लवकर. जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी सगळ्यांना कंपल्सरी आहे. कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. जे विद्यार्थी बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच कॅटेगरीमध्ये आता आपण गणलं जातोय आणि ह्या कॅटेगरीमध्ये साधारणतः आपल्याला SC असेल, ST असेल, SBC असेल, OBC असतील, NTB असेल, NTC, NTD असेल, VJ असेल, त्यानंतर तुम्हाला SCBC असेल, EWS असेल, ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये बसणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना कास्टचा दाखला हा अनिवार्य आहे, हा लागणारच आहे मित्रांनो तुम्हाला. हे सगळे जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 30 नोव्हेंबर जे आहे तारीख, 30 नोव्हेंबर 2025 या अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाच्या अगोदरचे सगळे असणे गरजेचं आहे आणि ते अनिवार्य केलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी दिलेले, तर कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा आता नसेल तरी चालते, लक्षात ठेवा. त्या गोष्टी आता नसतील सध्याला तुमच्याजवळ तरी चालतात. कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते तुम्ही त्यावेळी निवड होते, नियुक्ती होते, त्यानंतर तुम्ही 6 महिन्यानंतर दिलं तरी चालते, 6 महिने तुम्हाला वेळ दिला जातो. त्यानंतर MSIT प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेलं आहे. MSIT सुद्धा सध्याला तुमच्याकडे नसेल तरी चालते, असेल तर चांगली गोष्ट आहे. तर नसेल तर तुम्हाला काय नियुक्तीच्या नंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला ते उपलब्ध करून द्यावं लागतं, जमा करावं लागतं. खेळाडू प्रमाणपत्र जे विद्यार्थी स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये असेल त्यांना आपल्याला स्पोर्ट्स सर्टिफिकेट द्यावं लागेल. नॉन क्रिमिनल मात्र सर्वांनाच कंपल्सरी आहे, ज्यामध्ये फक्त आपण काय म्हणू शकतो, नॉन क्रिमिनल कोणाला नसणार आहे, SC, ST कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी यांच्यासाठी स्पेशल नॉन क्रिमिनल असं नाहीये, त्यांना नॉन क्रिमिनल. बाकी ज्या काही सगळ्या कास्ट आहेत, VJ असेल, NTB असेल, NTC असेल, NTD असेल, त्यानंतर SCBC असेल, OBC असतील, SBC असेल, या सगळ्या कॅटेगरीना नॉन क्रिमिनल लाभ आहे. फक्त नॉन क्रिमिनलची त्यांनी जी डेट दिलेला आहे एक्झाम मध्ये, GR मध्ये, पोलीस GR मध्ये भरतीच्या, त्या ठिकाणी 2023-24 ह्या आर्थिक वर्षाचं या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या आर्थिक वर्षाचं असणे गरजेचं आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे GR मध्ये. त्याचं अजून सुधारित काय आलेलं नाही, कारण की 2023-24 ह्या पाठीमागच्या वर्षाची भरती याची ऍड असल्यामुळे त्यांनी दिलेली शक्यता आहे. पण प्रिंटिंग मिस्टेक जर असेल तर आपल्याला लवकरच ह्याच्याबद्दलचे काय जो आहे तो शुद्धीपत्रक मिळेल. शुद्धीपत्रक मिळाल्यानंतर आपल्याला चालू वर्षाचं जे आहे 2024-25 या वर्षाचं या ठिकाणी काय केलं जाईल, आपल्याला कागदपत्र देण्यासाठी आपल्याला शुद्धीपत्रक येईल. तर माजी सैनिक असाल तर माजी सैनिकांसाठी आपल्याला डिस्चार्ज प्रमाणपत्र लागेल. प्रकल्पग्रस्तांना प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट लागेल. भूकंपग्रस्तांचं प्रमाणपत्र लागेल त्यांना. पोलीस पाल्य असेल तर पोलीस पाल्य प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे.
अनाथ असाल तर ऑर्फन सर्टिफिकेट लागेल आपल्याला. त्यानंतर अंशकालीन प्रमाणपत्र असेल, अंशकालीन मध्ये असाल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, जे काय कॅटेगरी ईडब्ल्यूएस मध्ये असाल त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट द्यावं लागेल. एनसीसी जर तुमची झाली असेल तर तुम्हाला बोनस मार्क्स मिळवण्यासाठी एनसीसी सुद्धा सर्टिफिकेट जमा करणे अनिवार्य आहे. अशा पद्धतीने झालं मित्रांनो हे जे काय असणार आहेत आवश्यक कागदपत्र. भरती आपल्याला फॉर्म भरत असताना मात्र तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, 12वीचं मार्कलिस्ट असणं किंवा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. डोमासाईल लागेल त्या ठिकाणी, जातीचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल हा दाखला लागणार आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस मधले कॅटेगरीज लागेल, एनसीसी वाल्यांना एनसीसी लागेल. बाकीचं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे आहेत त्यांना सुद्धा फॉर्म भरत असताना यांची हे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे. नसणे कुठले चालतात, जन्माचा दाखला नसेल चालेल, जात वैधता प्रमाणपत्र, MSIT सध्याला नसेल तरी चालतील. या ठिकाणी जर तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल ह्या स्क्रीनचा तर तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी तुमच्या माहिती करता. मुळात मित्रांनो पुढच्या टप्प्याकडे आता जिल्हावार जागा ज्या आहेत त्या आपण पाहून घेऊया. तर सुरुवातीला आपला मुंबई सीपी जो आहे तो मुंबई सीपी या ठिकाणी सुरुवात होते पहिल्या जिल्ह्याची. या ठिकाणी बघा साधारणतः पहिला जो या ठिकाणी जिल्हा आहे तो आहे मुंबई सिटी, मुंबई शहर पोलीस. आता मुंबईमधले सगळेच जे जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मीरा भाईंदर हे सगळे एकत्र करून दिलेले आहेत. त्यामध्ये पोलीस शिपाई पण आहे, लोहमार्ग पण आहे, कारागृह शिपाई सुद्धा आहे, पोलीस वाहन चालक सुद्धा या ठिकाणी ऍड करून दिलेले आहेत. SRPF मी एका ठिकाणी दिलेलं नाही, SRPF तुम्हाला वेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. या सगळ्या PDF ची जी काही लिंक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. त्या लिंकवरती जाऊन हा सगळे तुम्ही PDF जे आहे ते डाउनलोड करून पाहून घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला पोलीस शिपाई, पोलीस शहर पोलीस या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल साठी एकूण सर्वसाधारण गटामध्ये 747 जागा आहेत मित्रांनो. त्यापैकी SC कॅटेगरीसाठी 96 जागा आहेत सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये. त्यानंतर ST मध्ये 50, BJA साठी 22, NTB साठी 19, त्यानंतर NTC साठी 26 जागा आहेत, NTD साठी 17 आहेत, SBC साठी 17, OBC साठी 142 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर SCBC साठी 75 आहेत, EW साठी 75, अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 208 जागा आहेत ओपन साठी. अशा टोटल 747 मुंबई पोलीस कॉन्स्टेबल साठी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघा मुंबई शहर मध्येच तुम्हाला कारागृह शिपाई ह्या पदासाठी पाहूयात आपण. कारागृह शिपाईसाठी काय जागा दिलेल्या आहेत? कारागृह शिपाईसाठी टोटल जागा मित्रांनो आलेल्या आहेत 54. 54 पैकी SC कॅटेगरीसाठी तुम्हाला 4 जागा देण्यात आलेल्या आहेत, ST साठी 2 जागा आहेत, BJA साठी 2 जागा आहेत, NTB साठी 2 जागा आहेत, त्यानंतर NTC साठी 2 आहेत, NTD साठी 1 जागा आहे, SBC साठी 2 आहेत, OBC साठी 7 जागा आहेत, SCBC साठी 4 जागा आहेत, EWS साठी 4 जागा आहेत. त्यानंतर अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये 24 जागा, ओपन साठी 24 जागा या ठिकाणी दिलेल्या. अशा 54 जागा कारागृह शिपाईसाठी आहेत. त्यानंतर पुढचा जो घटक आहे लोहमार्ग शिपाई, म्हणजे मुंबई रेल्वेसाठी किती जागा आहेत या ठिकाणी बघा. मुंबई रेल्वेसाठी एकूण पुरुषांसाठी म्हणजे सर्वसाधारण जागा किती आहेत? 221 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यापैकी SC कॅटेगरीसाठी 29 जागा आहे, ST साठी 19, BJA साठी 7, NTB साठी 6, NTC साठी 9, NTD साठी 3, SBC साठी 5, OBC साठी 39 जागा आहेत, SCBC साठी 22 जागा आहेत, AWS साठी 21 जागा आहेत, अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी ओपन साठी 61 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही मित्रांनो या ठिकाणी कारागृह शिपाई सुद्धा वेगळा अर्ज करू शकता. पोलीस कॉन्स्टेबल घटकामध्ये तुम्ही पोलीस शिपाई एक तर तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्हाला लोहमार्गला सुद्धा करता येऊ शकतो. मात्र दोन्ही एकत्र तुम्ही करू शकत नाही. पोलीस कॉन्स्टेबलला सुद्धा भरताय आणि लोहमार्गला सुद्धा भरताय असं होणार नाही. लोहमार्ग किंवा पोलीस शिपाई या ठिकाणी भरू शकता. तुम्ही एक फॉर्म तुम्ही भरू शकता, दुसरा कारागृह शिपाई आणि तिसरा तुम्ही पोलीस वाहन चालक या ठिकाणी भरू शकता. गोव्यात मित्रांनो पुढच्या जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी कोणता आहे? नवी मुंबई शहर पोलीस. नवी मुंबई शहर पोलीस मध्ये 2 घटकामध्ये जागा आहेत, पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई वाहन चालक या ठिकाणी. तर पोलीस शिपाई मध्ये जागा बघा या ठिकाणी किती देण्यात आलेले आहेत साधारणतः आपल्याला. तर टोटल 136 पोलीस कॉन्स्टेबल साठी जागा आहेत. त्यापैकी SC साठी 16, ST साठी 0 जागा आहेत, BJA साठी 5 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, NTB साठी 1 जागा आहे, NTC साठी 3 जागा आहेत, NTD साठी 1 जागा आहे, SBC साठी 4, OBC साठी 25 जागा देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी, SCBC साठी 14 जागा आहेत, EWS साठी 14, अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये 53 जागा इथे देण्यात आलेल्या आहेत. पोलीस शिपाई वाहन चालककडे लक्ष द्या मित्रांनो. ड्रायव्हरसाठी अप्लाय करणारे विद्यार्थी टोटल पोलीस शिपाई वाहन चालक नवी मुंबई शहर पोलीससाठी तुम्हाला 33 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी SC साठी 2 आहेत, ST साठी 3, BJA साठी 1 आहेत, NTB साठी 1 जागा आहे, NTC साठी 1 आहे, NTD साठी 2 आहेत, SBC साठी 1 जागा आहे, OBC साठी 4 उपलब्ध आहेत, SCBC साठी 5 आहेत,
EWS 5 आहेत ठिकाणी, ओपन साठी 8 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. अशा झाल्या तुम्हाला नवी मुंबई शहर पोलीससाठी. व्हिडिओ जास्त या ठिकाणी मोठा होऊ नये त्यासाठी मी जरा थोडंसं स्पीड घेतोय. आपल्या ज्या कॅटेगरी आहेत तुमच्या कॅटेगरी पाहून घ्या व्यवस्थित. ह्या कॅटेगरीमध्ये तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि ओपन साठी किती जागा आहेत ह्या मेन्शन तुम्ही तुमच्या नोटमध्ये नोट करून घ्या मित्रांनो. पुढच्या जिल्ह्याकडे पुढचा जिल्हा आहे या ठिकाणी ठाणे. तर ठाणे शहरसाठी किती जागा आहेत पाहूयात मित्रांनो. पोलीस कॉन्स्टेबल साठी 192 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यापैकी SC साठी 34, ST साठी 13. त्यानंतर VJ साठी 1 जागा आहे, NTB साठी 4 जागा आहेत, NTC साठी 7 जागा या ठिकाणी, NTD साठी 1, SB साठी 4, OBC साठी 36 जागा उपलब्ध आहेत, SCBC साठी 20 आहेत, EWS साठी 20 आणि ओपन कॅटेगरीला 52 जागा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आता बघा ठाणे ग्रामीणला लगेच या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ठाणे ग्रामीण सुद्धा घेतलेलं आहे. ठाणे ग्रामीण पोलीससाठी टोटल जागा सर्वसाधारण गटामध्ये 52 उपलब्ध आहेत. 52 पैकी तुम्हाला या ठिकाणी SC साठी 7 जागा आहेत, ST साठी 0, VJ 2 आहेत, NTB 2 आहेत, NTC 3 जागा आहेत, NTD 0 आहेत, SB साठी 1, OBC साठी 7 जागा आहे, SCBC 4, EWS 4 आणि ओपन कॅटेगरीसाठी 52 जागा उपलब्ध आहेत. ठाणे शहरमध्ये फक्त पोलीस कॉन्स्टेबल जागा आहेत आणि ठाणे ग्रामीण मध्ये सुद्धा फक्त पोलीस कॉन्स्टेबल जागा उपलब्ध आहेत. ड्रायव्हरच्या जागा या ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यानंतर बघा दुसऱ्या गोष्ट या ठिकाणी तुम्हाला पुढच्या जिल्ह्याकडे वळूयात मित्रांनो. पुढचा जिल्हा जो आहे तो कोणता आहे, मीरा भाईंदर. मीरा भाईंदर साठी आपल्याला किती जागा आहेत बघा. टोटल जागा पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 247 उपलब्ध आहेत. त्यापैकी SC साठी 35 जागा, ST साठी 37, VJ 10, NTB 6, NTC साठी 8 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर NTD साठी 3 आहेत, SBC साठी 4, OBC साठी 48 जागा उपलब्ध आहेत, SCBC 19, EWS 13, ओपन जागा 64 या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो. मीरा भाईंदर या ठिकाणी मीरा भाईंदर साठी वाहन चालकला सुद्धा ड्रायव्हरसाठी सुद्धा जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी किती जागा दिलेल्या आहेत तर टोटल तुम्हाला सर्वसाधारण गटामध्ये 26 आलेले आहेत. SC साठी 1 आहेत, ST साठी 2 जागा आहे, VJ साठी 1 आहे, NTB साठी 1, NTC साठी 2 आहेत, NTD साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 3 आहेत, SCBC 3, EWS 3 आणि ओपन कॅटेगरीमध्ये 8 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आहे मीरा भाईंदर पोलीसचं मित्रांनो. त्यानंतर आपण वळूयात पुढच्या जिल्ह्याकडे. पुढचा जिल्हा या ठिकाणी पालघर जिल्हा बघा. पालघर जिल्ह्यासाठी जागा उपलब्ध आहेत टोटल 48. टोटल 48 जागा पोलीस कॉन्स्टेबल साठी पालघरमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी SC साठी 4 आलेले आहेत, ST काही नाहीत 0 आहेत, VJ साठी 2 आहेत, NTB साठी 4 जागा आहेत या ठिकाणी. त्यानंतर NTC साठी 2 आहेत, NTD साठी 0, SBC काही नाहीत जागा, OBC साठी 26 जागा आहेत उपलब्ध आहेत, SCBC साठी 3 आहेत, EWS 3 आणि ओपन साठी फक्त 4 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पोलीस शिपाई वाहन चालक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत जागा. पोलीस शिपाई वाहन चालक साठी किती आहेत, 7 जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो. 7 पैकी तुम्हाला या ठिकाणी SC साठी किती आहेत जागा, या ठिकाणी 0 जागा दिलेली आहेत. ST साठी 1 आहे, VJ साठी 0 आहेत, NTB साठी 1 आहे, OBC 1 जागा आहे, SCBC 1, EWS 1 आणि अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 2 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. हा झाला पालघर जिल्हा. त्यानंतर पुढच्या वळ्यात जिल्ह्याकडे पुढचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला रायगड पोलीस आहे. या ठिकाणी रायगड पोलीस मध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी टोटल तुम्हाला 39 जागा उपलब्ध आहेत. पैकी SC साठी तुम्हाला 5, ST साठी 5, VJ साठी 2, NTB साठी 2, NTC साठी 3, NTD साठी 1, SBC साठी 0 जागा उपलब्ध आहे, OBC साठी 5 आहेत, SCBC साठी 5 आहेत, EWS 2 आहेत आणि ओपन कॅटेगरीमध्ये 9. असं पोलीस कॉन्स्टेबल साठी टोटल 39 जागा उपलब्ध आहेत. रायगड पोलीस वाहन चालकला सुद्धा जागा उपलब्ध आहेत. एकूण 3 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. त्यापैकी ओपन साठी 1 जागा आहे, OBC साठी 1 जागा आहे आणि त्यानंतर SC कॅटेगरीसाठी 1 जागा आहे. या ठिकाणी तुम्हाला रायगड पोलीस शिपाईच्या जागा उपलब्ध. त्यानंतर पुढच्या जिल्ह्याकडे वळूयात मित्रांनो. या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे आपला रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यासाठी बघा उपलब्ध जागा किती आहेत. पोलीस कॉन्स्टेबल साठी 29 जागा उपलब्ध आहेत. पैकी 4 जागा ओपन साठी आहेत, EWS साठी 3 जागा, SCBC 4, OBC साठी 9 जागा उपलब्ध आहेत, SBC साठी 1 आहे, NTD साठी 1 जागा उपलब्ध आहे, NTC साठी 2 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर NTP साठी 0 जागा उपलब्ध आहे, VJ साठी 0 आहे, ST साठी 1 आणि SC साठी 4 जागा उपलब्ध आहेत. पोलीस शिपाई वाहन चालक रत्नागिरीसाठी टोटल 6 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पैकी तुम्हाला अनरिझर्व्ड 2 आहेत, EWS 1 आहे, SCBC 1 आहे, OBC 0, SBC 0, NTD 0, NTC 0, NTB साठी पण नाहीत, VJ साठी काही जागा उपलब्ध नाहीत, ST साठी 1 जागा, SC साठी 1 जागा उपलब्ध आहे वाहन चालक रत्नागिरी पोलीस साठी. त्यानंतर पुढचा वळूयात मित्रांनो. पुढचा जिल्हा बघा सिंधुदुर्ग जिल्हा. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघा पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी टोटल 31 जागा उपलब्ध झालेल्या आहेत.
पैकी तुम्हाला पोलीस शिपाई या पदासाठी किती आहेत 31 जागा टोटल आहेत. पैकी SC साठी 5 आहेत, ST साठी 3 या ठिकाणी, VJ साठी 1 जागा, NTB साठी 1, NTC साठी 0, NTD साठी 2 आहेत, SBC 2, OBC 2, SCBC 2, EWS 5 जागा, अनरिझर्व्ड कॅटेगरी 8 जागा इथे उपलब्ध आहेत सिंधुदुर्ग पोलीससाठी. त्यानंतर बघा या ठिकाणी पोलीस शिपाई वाहन चालक ड्रायव्हर पदासाठी जागा उपलब्ध आहे. टोटल 6 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. पैकी 1 जागा SC साठी आहे, त्यानंतर NTC साठी 1 जागा आहे, त्यातली OBC साठी 1 जागा, SCBC साठी 1, EWS साठी 1. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण मुंबई विभागातल्या ज्या सगळे जिल्हे आहेत या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. मुंबई शहर, मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, त्यानंतर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सगळ्यांची माहिती एकत्रित तुम्हाला मिळालेली आहे. जिल्हा निवड जर तुम्ही कोकणात करू इच्छित असाल, काम करण्याची इच्छा जर तुमची कोकणामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, तर या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता. व्यवस्थित पीडीएफचा अभ्यास करा. पीडीएफची लिंक पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या टेलिग्रामच्या आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे खाली. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्यामध्ये तुम्हाला इत्थंभूत सगळी माहिती मिळून जाईल मित्रांनो. चला मित्रांनो, आपण पुढच्या घटकात बोलतोय. आता जो घटका आपला जो विभाग सुरू होतो जवळचा कोणता आहे? पुणे विभाग जो आहे तो पुणे विभाग या ठिकाणी सुरू होतोय. पुणे विभागामध्ये बघा, पुणे शहर पोलीससाठी उपलब्ध जागा व सर्वसाधारण गटामध्ये 518 जागा उपलब्ध आहेत. पैकी SC साठी 52 आहे, SC साठी 17 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर VJ साठी 7 जागा उपलब्ध आहेत, NTB साठी 8 आहेत, NTC साठी 10 आहेत, NTD साठी 7 जागा आहेत, SBC साठी 5 आहेत, OBC साठी 132 जागा आहेत उपलब्ध, SCBC साठी 51 आहेत, EWS साठी 51 आणि ओपन साठी 178 जागा उपलब्ध झालेल्या पुणे शहर पोलीससाठी. पुणे शहर पोलीसमध्ये पोलीस शिपाई वाहन चालक साठी जागा बघा उपलब्ध टोटल सर्वसाधारण गटामध्ये 36 झालेल्या आहेत. पैकी तुम्हाला इथं SC साठी 4 आहेत, ST साठी 5 आहेत, VJ 2, NTC 1 जागा आहे, त्यानंतर NTD साठी 2 आहे, SBC साठी 2 आहे, OBC साठी 3 जागा उपलब्ध आहे, SCBC साठी 2, EWS साठी 2, ओपन कॅटेगरीमध्ये 13 जागा उपलब्ध आहेत. कारागृह शिपाई प्रिझन कॉन्स्टेबल पुणे शहर साठी जागा उपलब्ध किती आहेत? टोटल 35 जागा उपलब्ध आहेत. पैकी SC साठी 6 जागा आहेत उपलब्ध, ST साठी 2, VJ साठी 2, NTB साठी 2, NTC साठी 1, NTD 4, SBC 4, OBC 8, SCBC 3, EWS 2 आणि ओपन साठी फक्त 1 जागा उपलब्ध आहे मित्रांनो. या असे झालं तुम्हाला पुणे शहर पोलीसची माहिती एकत्रित मिळालेली आहे. त्यानंतर बघा पुढच्या जिल्ह्याकडे आपण बोलतोय मित्रांनो. पुढचा जिल्हा बघा, पुणे ग्रामीण पोलीस साठी किती उपलब्ध आहेत जागा? पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी 30 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पैकी SC साठी तुम्हाला या ठिकाणी 5 जागा आहेत, ST साठी 2 जागा या ठिकाणी, त्यानंतर VJ साठी 1 जागा आहे, NTB साठी 1 आहे, NTC साठी 1 आहे, NTD साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 3, SCBC 4, EWS 4 आणि ओपन कॅटेगरीमध्ये 7 जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो. ह्या सगळ्या माहितीची जी आहे तुम्हाला एकत्र मिळालेल्या आहे. तुमच्या नोटमध्ये हे नोट करून ठेवा, तुमच्या कॅटेगरीसाठी जागा किती आहे, ओपन कॅटेगरीसाठी जागा किती आहे. जिल्हा निवडीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे ही माहिती तुम्हाला मित्रांनो. चला, पोलीस शिपाई या ठिकाणी वाहन चालक पदासाठी किती जागा उपलब्ध आहेत? फक्त 2 जागा उपलब्ध आहेत पोलीस पुणे ग्रामीण वाहन चालक साठी. त्यामध्ये ओपन साठी 1 जागा आहे मित्रांनो, त्यानंतर OBC साठी 1 जागा. इतर कोणत्याही कॅटेगरीला वाहन चालकला इथं जागा उपलब्ध नाहीत. लोहमार्ग पुणे ग्रामीण लोहमार्ग शिपाईसाठी बघा या ठिकाणी टोटल जागा 24 उपलब्ध आहेत. लोहमार्गसाठी सुद्धा 24 पैकी तुम्हाला SC साठी 3 जागा, ST साठी 2 आहेत, VJ 1, NTB 1, NTC 1, NTD 1, SBC 1 आहे, OBC साठी 4 जागा आहेत, SCBC साठी 2, EWS साठी 2 आणि अनरिझर्व्ड कॅटेगरी 6 जागा उपलब्ध झालेल्या आहेत पुणे ग्रामीण पोलीससाठी मित्रांनो. चला मित्रांनो, वळूयात दुसऱ्या आपल्या स्लाइडकडे. दुसरी साईड या ठिकाणी आपल्याला पिंपरी चिंचवड शहर पोलीससाठी पोलीस कॉन्स्टेबल साठी जागा टोटल 97 उपलब्ध झालेल्या आहेत. पैकी SC साठी 13 उपलब्ध आहेत, ST साठी 7 आहेत, VJ साठी तुम्हाला या ठिकाणी 2 आहेत, NTB साठी 4 आहेत, NTC साठी 5 जागा आहेत, NTD साठी 4 आहे, SBC साठी 5 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. या ठिकाणी OBC साठी 24 जागा उपलब्ध आहेत, SCBC साठी 9 जागा आहेत, 14 जागा EWS साठी आणि 10 ओपन कॅटेगरीमध्ये उपलब्ध झालेले आहेत. पिंपरी चिंचवड शहर पोलीससाठी ह्या जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढच्या स्लाइडकडे वळूया. पुढचा जो आहे जिल्हा कोणता येतोय? सांगली पोलीस. सांगली पोलीस शिपाईसाठी जागा बघा या ठिकाणी आपल्याला पोलीस शिपाई कॉन्स्टेबल साठी 17 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पैकी तुम्हाला SC साठी 0 आहेत, ST साठी 6 जागा आणि तुम्हाला OBC साठी 11 जागा उपलब्ध आहेत. तर कोणत्याही कॅटेगरीला सांगली पोलीसमध्ये जागा उपलब्ध नाही. त्यानंतर या कोल्हापूर जिल्हा पोलीस मध्ये तुम्हाला टोटल जागा 28 उपलब्ध आहेत.
पैकी तुम्हाला या ठिकाणी सर्वसाधारण एससी साठी काही जागा नाहीत, एसटी साठी 8 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पीजीए 0, एनटीबी 0 आहे, एनटीसी 0, एनटीडी साठी 2 जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो. एसबीसी 1 जागा आहे, ओबीसी 0 आहे, एससीबीसी साठी 4 जागा उपलब्ध आहेत, ईडब्ल्यू साठी 5 जागा उपलब्ध आहेत, ओपन साठी 8 जागा उपलब्ध झालेल्या आहेत कोल्हापूर जिल्हा पोलीस साठी मित्रांनो. मित्रांनो पुढच्या जिल्ह्याकडे वळूया. पुढचा जिल्हा आहे सोलापूर शहर पोलीस. सोलापूर शहर पोलीस मध्ये टोटल पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 27 जागा मित्रांनो उपलब्ध आहेत. पैकी एससी साठी 0 आहेत, एसटी साठी 2 जागा आहे, एनटीबी 1 जागा आहे, एनटीसी 1 आहे, एनटीडी 2 आहे, ओबीसी साठी 4, एससीबीसी 5, या ठिकाणी ईडब्ल्यूएस 5 आणि ओपन कॅटेगरीमध्ये 7 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. त्याला सोलापूर ग्रामीण पोलीस मध्ये बघा, सोलापूर ग्रामीण पोलीस मध्ये 31 जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो. 31 पैकी तुम्हाला एससी साठी बघा या ठिकाणी किती जागा उपलब्ध आहे. एससी साठी 4, एसटी साठी 4, व्हीजीए 0, एनटीबी 0, एनटीसी 0 आहे, एनटीडी साठी 1 जागा उपलब्ध आहे, एसबीसी साठी 0 आहे, ओबीसी साठी 4 जागा उपलब्ध आहे, एससीबीसी साठी 5 आहेत, ईडब्ल्यू साठी 5 आणि ओपन कॅटेगरी 8 जागा उपलब्ध झालेले. हा झाला आपला सोलापूर ग्रामीण जिल्हा. हा झाला पूर्ण पुणे विभागातील सगळे जिल्हे या ठिकाणी कंप्लीट होत आहेत मित्रांनो. आता पुढे आपण पाहतोय नाशिक विभागातील सगळे जिल्हे पाहून घेऊ एकत्र. नाशिक ग्रामीण मध्ये बघा, नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी टोटल जागा उपलब्ध आहेत. 67 जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो. एससी साठी 5 आहेत, पैकी एसटी साठी 8 जागा उपलब्ध आहेत, पीजीए साठी 1 आहे, एनटीबी साठी 5 जागा उपलब्ध आहेत, एनटीसी साठी 4 आहेत, एनटीडी या ठिकाणी 0 जागा उपलब्ध आहे, एसबीसी साठी 2 आहेत, ओबीसी साठी 20 जागा उपलब्ध आहे, एससीबीसी साठी 8 जागा उपलब्ध आहे, ईडब्ल्यूएस 4 आणि अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये 10 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो या ठिकाणी. चला मित्रांनो पुढचा वळूया पोलीस शिपाई वाहन चालक साठी बघा, नाशिक ग्रामीण मध्ये 21 जागा उपलब्ध आहेत. त्या 21 पैकी या ठिकाणी तुम्हाला एससी साठी 2 आहेत, एसटी साठी 2 आहेत, व्हीजीए साठी 1 आहे, एनटीबी साठी 1 आहे, एनटीसी साठी 1 आहे, एनटीडी साठी 1 आहे, एसबीसी साठी 1 आहे, ओबीसी साठी 5 जागा उपलब्ध आहेत, एससीबीसी साठी 2 आहेत, ईडब्ल्यूएस साठी 2, अनरिझर्व्ड कॅटेगरी 3 जागा उपलब्ध आहेत. कारागृह शिपाई नाशिक ग्रामीण साठी टोटल 30 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पैकी ओपन साठी 13 आहेत, ईडब्ल्यूएस 2, एससीबीसी 2, ओबीसी 0 जागा आहे, एसबीसी साठी 1 आहे, एनटीडी साठी 2, एनटीसी साठी 3 जागा उपलब्ध आहेत, एनटीबी साठी 1 आहे, पीजीए साठी 1, एससी साठी 4 जागा उपलब्ध आहे, एसटी साठी काही जागा उपलब्ध नाही आहेत. आज आपल्याला नाशिक ग्रामीण पदामध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या काही पोलीस शिपाई पदांच्या जागा या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर पाहतोय आपण अहिल्यानगर मध्ये बघा, अहिल्यानगर पोलीस कॉन्स्टेबल आणि या ठिकाणी झालेले उपलब्ध जागा किती आहेत. टोटल 26 जागा या ठिकाणी अहिल्यानगर पोलीस साठी आहेत, पोलीस कॉन्स्टेबल. ओपन साठी 4 जागा या ठिकाणी, एससीबीसी साठी 5 आहेत, ओबीसी साठी 14, एससीबीसी साठी 1, एनटीसी साठी 2 या ठिकाणी आणि इतर ज्या कॅटेगरीमध्ये जागा उपलब्ध नाहीत. हे झालं अहिल्यानगर जिल्हा पोलीस साठी. त्यानंतर आपण धुळे जिल्हा पोलीस साठी पाहूयात. पोलीस कॉन्स्टेबल साठी धुळेमध्ये किती जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. 40 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. 40 पैकी ओपन साठी 16 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 2 जागा, एससीबीसी साठी 2 आहेत, एसबीसी 0, ओबीसी 0. त्यानंतर एनटीडी साठी 2 जागा उपलब्ध आहेत, एनटीसी साठी 1 आहेत, एनटीबी साठी 2 आहे, व्हीजीए साठी 2 आहे, एसटी साठी 10 जागा उपलब्ध आहेत आणि एससी साठी 3 जागा उपलब्ध आहेत. या ठिकाणी कोणता आहे, धुळे जिल्हा पोलीस या ठिकाणी. चला पुढच्या कॅटेगरीकडे वळतोय आपण. या ठिकाणी आपल्याला जळगाव पोलीस. जळगाव मध्ये बघा किती आहेत. जळगाव जिल्हा पोलीस साठी टोटल 51 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पैकी 13 जागा एससी साठी आहेत, एसटी साठी 2 जागा आहेत, व्हीजीए साठी 2 जागा, एनटीबी साठी 2 जागा, एनटीसी साठी 2 आहेत, एनटीडी साठी 4 जागा उपलब्ध आहेत, एससीबीसी साठी 0 आहे, ओबीसी साठी 7 आहे, एससीबीसी साठी 4, ईडब्ल्यूएस 5 जागा आहेत आणि ओपन कॅटेगरीमध्ये 10 जागा उपलब्ध झालेला. हा झाला जळगाव जिल्हा. जवळपास आपण 3 विभागातील जागा या ठिकाणी एकत्रित पाहिलेल्या आहेत मित्रांनो. तर आपण पुढच्या या ठिकाणी वळूया, पुढचे जिल्हे पाहूयात. तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला माहिती सांगू इच्छितो, या ठिकाणी आपल्याला आदर्श करिअर अकॅडमीच्या ऑफलाईन बॅचेस या ठिकाणी सुरू आहेत. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अनुषंगाने जर तुम्ही जॉईन करू इच्छित असाल तर जॉईन करू शकता. या ठिकाणी तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. त्याचबरोबर सगळा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट केला जातो. या ठिकाणी सगळं वैयक्तिक तुमच्याकडे लक्ष दिलं जाते. ऑफलाईन बॅच मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं आपल्याला फेस टू फेस या ठिकाणी इंटरॅक्शन असल्यामुळे तुमचा नियमित सराव चाचणी होते. सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. सगळे जे शिक्षक आहेत ते अनुभवी शिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत. ऑफलाईन बॅच असल्यामुळे तुम्हाला इथं निवासी प्रशिक्षणामध्ये मैदानी आणि लेखी एकत्रित सराव करून घेतला जातो. पत्ता मित्रांनो आपल्या अकॅडमीचा आहे मुक्काम पोस्ट बहादुरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.
आपला पिनकोड आहे 415411. जर तुम्हाला घेऊ इच्छित असाल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहेत. कॉन्टॅक्ट नंबरसाठी तुम्ही 91586689895758 त्यानंतर 9960888833 आणि 958863679464 या नंबरवरती संपर्क साधू शकता. जर तुम्हाला एक डिसिप्लिन मध्ये जर आपल्याला भरती व्हायचं असेल, आपल्याला जर मार्गदर्शन योग्य हवं असेल तर तुम्ही ऑफलाईन बॅचला ऍडमिशन घेऊ शकता मित्रांनो. चला मित्रांनो, पुढच्या आपण स्लाइड पुढे वळतोय. पुढची स्लाइड आहे या ठिकाणी साधारणतः जळगाव झालेली आहे. पुढचा जो आहे त्या ठिकाणी आपल्याला आता विभाग सुरू होतो छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस. जर आपण तिकडे इच्छुक असाल की आपल्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला जर जॉब करायचा असेल तर त्यापैकी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीससाठी जागा उपलब्ध आहेत. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 46 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. पैकी एससी साठी 3, एसटी साठी 2, व्हीजीए साठी 0, एनटीबी साठी 1, एनटीसी साठी 2, एनटीडी साठी 2, एसबीसी साठी 5 जागा, ओबीसी साठी 13, एससीबीसी 4, ईडब्ल्यूएस 4 आणि अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये 10 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण साठी बघा, ग्रामीण साठी 24 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. 24 पैकी या ठिकाणी एससी कॅटेगरी 5, त्यानंतर एसटी साठी 2 जागा उपलब्ध आहेत. व्हीजे साठी 1, एनटीबी साठी 2, एनटीसी साठी 1, एनटीडी साठी 1, एसबीसी साठी 1, ओबीसी साठी 3 जागा उपलब्ध आहेत. एससीबीसी 2, ईडब्ल्यूएस 2 आणि अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये 2 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. या ठिकाणी लोहमार्ग शिपाईच्या खाली आलेल्या आहेत जागा. लोहमार्ग शिपाई बघा, या ठिकाणी आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये बघतोय. ग्रामीण मध्ये लोहमार्ग साठी आपल्याला 33 जागा उपलब्ध आहेत. पैकी एससी साठी 5, एसटी साठी 5, व्हीजे साठी 2 जागा उपलब्ध आहेत. एनटीबी 2, एनटीसी 0, एनटीडी 0 आहेत. एसबीसी साठी 1 जागा आहे. ओबीसी साठी 5, एससीबीसी साठी 6 जागा उपलब्ध आहेत. 4 जागा ईडब्ल्यूएस साठी आहेत. 3 जागा ओपन साठी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहतोय बीड पोलीस, बीड जिल्हा पोलीस साठी या ठिकाणी पाहून घेऊया मित्रांनो. पोलीस कॉन्स्टेबल साठी टोटल 48 जागा उपलब्ध आहेत. पैकी ओपन साठी 7 जागा, ईडब्ल्यूएस साठी 4, एससीबीसी साठी 4, ओबीसी साठी 12 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर एससीबीसी साठी 3 आहेत. एनटीडी साठी 0 जागा, एनटी साठी 1, व्हीजे साठी 2, एसटी साठी 7 जागा आहेत आणि एससी साठी 8 जागा उपलब्ध झालेल्या आहेत बीड जिल्हा पोलीस साठी. त्यानंतर बघा आपण पुढचा जो आहे तो जालना जिल्हा पोलीस साठी या ठिकाणी पाहतोय 42 जागा उपलब्ध आहेत. पैकी ओपन साठी 15, ईडब्ल्यूएस साठी 5, एससीबीसी 5, ओबीसी 9 जागा आहेत. या ठिकाणी एससीबीसी 0, एनटीसी 0, एसटी साठी फक्त 1 आहे. या ठिकाणी एससी साठी या ठिकाणी काय आहेत 7 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. या पद्धतीने आहे. तुम्हाला इथं जालना पोलीस साठी, जालनासाठी इच्छुक असाल तर भरू शकता त्या ठिकाणी. त्यानंतर बघा परभणी पोलीस, छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी पोलीस बघा. परभणी पोलीस साठी तुम्हाला टोटल 39 जागा उपलब्ध आहेत. पैकी एससी साठी 8 आहेत, एसटी साठी 2 आहेत. या ठिकाणी व्हीजे साठी 5 आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एनटीबी साठी 4 जागा आहेत, एनटीसी साठी 2 आहेत, एनटीडी साठी 0 आहे, एसबीसी साठी 1 आहे, ओबीसी साठी 5 आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एससीबीसी साठी 5 आहेत, डब्ल्यूएस 5 आणि ओपन कॅटेगरीमध्ये 2 जागा शिल्लक आहेत या ठिकाणी. त्यानंतर आता पाहतोय आपण पुढचा जो आहे वाहन चालक साठी परभणी पोलीस वाहन चालक साठी जागा उपलब्ध आहेत. टोटल 8 पैकी ओपन साठी 2 आहेत, ईडब्ल्यूएस 1, एससीबीसी साठी 2 आहेत, ओबीसी साठी 1 आहे जागा, एनटी साठी 1 आहे, व्हीजे साठी 1 आणि एससी साठी 1 आहे. इतर कॅटेगरीला या ठिकाणी 0 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. तर बघूयात, व्हिडिओ खूप मोठा होतोय मित्रांनो, त्यासाठी आपण थोडंसं स्पीड मध्ये घेतोय. हिंगोली पोलीस मध्ये बघा टोटल पोलीस कॉन्स्टेबल साठी 17 जागा उपलब्ध आहेत. पैकी ओपन कॅटेगरी साठी 3 जागा, ईडब्ल्यूएस साठी 2 जागा आहेत, एससीबीसी साठी 2 आहेत, ओबीसी साठी 3 आहेत, एसबीसी साठी 1, एनटीटी साठी 1, एनटीसी 1 आहे, व्हीजे 1 आहे, एसटी 1 आहे, एससी 2 जागा आहेत ठिकाणी. वाहन चालक पदासाठी हिंगोली बघा टोटल 15 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. 15 पैकी या ठिकाणी ओपन साठी 2 आहेत, ईडब्ल्यूएस साठी 1 आहे, एससीबीसी साठी 1 आहे, ओबीसी साठी 4 आहे, एसबीसी साठी 2 आहेत, एनटीडी 1 आहे, एनटीबी एनटीसी 0 जागा आहेत, व्हीजे साठी 1 आहे, एसटी साठी 2 आहेत, एससी साठी 1 जागा उपलब्ध झालेली आहे. हिंगोली पोलीस, हिंगोली जिल्हा पोलीस मध्ये आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी दुसरा जो आहे जिल्हा लातूर पोलीस मध्ये पाहतोय आपण. लातूर मध्ये बघा या ठिकाणी आपल्याला 17 जागा पोलीस कॉन्स्टेबल साठी उपलब्ध आहेत. ओपन 2, ईडब्ल्यूएस 4, एससीबीसी 2, ओबीसी 2, एनटीडी, एसबीसी, एनटीसी 0 जागा आहेत, एनटीबी साठी फक्त 2 जागा आहेत, व्हीजे साठी 0, एसटी साठी 3, एससी साठी 2 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पोलीस शिपाई वाहन चालक साठी पदासाठी बघायत किती जागा आहेत. लातूर पोलीस साठी 9 जागा उपलब्ध आहेत मित्रांपैकी 2 जागा या ठिकाणी ओपन साठी आहेत, ईडब्ल्यू साठी 1, एससीबीसी साठी 1, ओबीसी साठी 2 जागा आहेत. त्यानंतर एनटीबी साठी 1, एसटी साठी 1 आणि एससी साठी 1 जागा उपलब्ध झालेली आहेत. अशा पद्धतीने आहे वाहन चालक लातूर पोलीस साठी. त्यानंतर पुढचा जिल्हा बघा नांदेड पोलीस. नांदेड पोलीस मध्ये पाहूया. नांदेड पोलीसला
पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 64 जागा उपलब्ध आहेत, पैकी ओपन साठी 7 जागा आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी ईडब्ल्यूएस साठी 5, एससीबीसी साठी 5, ओबीसी साठी 20, एसबीसी साठी 2 आहेत, एनटीटी साठी 1, एनटीसी 5 जागा इथे उपलब्ध आहेत, एनटीबी 4 जागा आहेत, विजय साठी 3 जागा आहेत, एसटी साठी 4 जागा आहेत, एससी साठी 8 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतर बघा आपण धाराशिव जिल्हा पोलीस साठी पाहतोय. पोलीस कॉन्स्टेबल मध्ये 33 जागा उपलब्ध झालेल्या आहेत, पैकी 7 जागा ओपन कॅटेगरी, ईडब्ल्यूएस साठी 2 जागा आहेत या ठिकाणी. त्यानंतर एससीबीसी साठी 2 जागा आहेत, ओबीसी साठी 8 जागा उपलब्ध झालेल्या, एसबीसी साठी 0 आहे, एनटीडी साठी 0, एनटीसी साठी 0, एनटीबी साठी 0, विजय साठी 2 जागा उपलब्ध आहेत, एसटी साठी 4 जागा उपलब्ध आहेत, एससी साठी 8 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पोलीस शिपाई वाहन चालक साठी पाहतोय मित्रांनो, टोटल जागा आपल्याला 18 उपलब्ध आहेत त्या पोलीस वाहन चालक साठी. त्यामध्ये ओपन साठी 5 जागा, ईडब्ल्यूएस 1, एससीबीसी 2, ओबीसी 2, एसबीसी 1, एनटीडी 1, त्यानंतर एनटीसी साठी 1 आहे, एनटीबी साठी 1, विजय साठी 1, एसटी साठी 1 आणि एससी साठी 2 जागा उपलब्ध आहेत पोलीस वाहन चालक धाराशिव जिल्हा पोलीस साठी मित्रांनो. त्यानंतर बघूया पुढचा जिल्हा आपल्या ठिकाणी अमरावती विभाग या ठिकाणी सुरू होतो. अमरावती विभागामध्ये मित्रांनो पाहून घ्या जागा. अमरावती ग्रामीण पोलीस मध्ये बघा टोटल पोलीस कॉन्स्टेबल साठी 69 जागा उपलब्ध आहेत, पैकी 27 जागा ओपन साठी आहेत, ईडब्ल्यूएस 5, एससीबीसी साठी 7 जागा, ओबीसी साठी 10 जागा आहे, एसबीसी साठी 2 आहेत, एनटीडी साठी 1, एनटीडीसी साठी 4 आहेत, एनटीबी 1, विजय 4, एसटी साठी 4 आहेत, एसटी साठी 6 आणि एससी साठी 2 जागा उपलब्ध आहेत. पोलीस शिपाई वाहन चालक साठी यवतमाळ जिल्हा पोलीस साठी या ठिकाणी पोलीस शिपाई पदासाठी जागा उपलब्ध आहेत, 46 जागा टोटल, पैकी ओपन साठी 15, ईडब्ल्यूएस 2, एससीबीसी 2, ओबीसी 8, एसबीसी 1, एनटीडी 2, एनटीसी 2, एनटीबी 2, विजय साठी काय 0 जागा आहेत, एसटी साठी 7 जागा उपलब्ध आहेत आणि एससी साठी 5 जागा उपलब्ध झालेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला यवतमाळ जिल्हा पोलीस साठी या ठिकाणी. त्यानंतर बघूया आपण पुढच्या जिल्ह्याकडे वळूया मित्रांनो, अकोला पोलीस साठी. अकोला पोलीस मध्ये पाहतोय आपण या ठिकाणी टोटल जागा किती आहेत, 51 जागा उपलब्ध आहेत, पैकी ओपन साठी 22 आहेत, ईडब्ल्यूएस साठी 5, एससीबीसी साठी 5, ओबीसी साठी 5 आहेत, एसबीसी 0, एनटीडी 2 आहेत, एनटीसी साठी 5 जागा उपलब्ध, एनटीबी साठी 1 आहे, विजय साठी 1 आहे, एसटी साठी 5 जागा उपलब्ध आहे, एससी साठी 0 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर वाशिम पोलीस मध्ये बघा, वाशिम जिल्हा पोलीस 17 टोटल जागा आहेत, पैकी 7 ओपन, ईडब्ल्यूएस 2, एससीबीसी 2, ओबीसी 2, एसबीसी 1, एनटीडी 0 आहेत, एनटीसी 0, एनटीबी 0, विजय 0, एसटी साठी 1, एससी साठी 2. पोलीस शिपाई वाहन चालक वाशिम पोलीस साठी 7 जागा उपलब्ध आहेत, पैकी ओपन साठी 1 आहे, ईडब्ल्यूएस साठी 1 आहे, एससीबीसी साठी 1 आहे, ओबीसी साठी 1 आहे, एनटीबी साठी 1 आहे, एसटी साठी 1 आहे आणि एससी साठी 1 जागा उपलब्ध आहेत वाशिम जिल्हा पोलीस साठी मित्रांनो. त्यानंतर पुढच्या जिल्ह्याकडे वळूया मित्रांनो, बुलढाण्यामध्ये बघा या ठिकाणी 39 जागा उपलब्ध आहेत बुलढाणा जिल्हा. त्यानंतर 13 ओपन मध्ये आहेत, ईडब्ल्यूएस 3, एससीबीसी 3, ओबीसी 7 आहेत, एसबीसी 0, एनटीडी 0, एनटीसी 2, एनटीबी 2, विजय 0, एसटी 7 आहेत, एससी साठी 2 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पोलीस शिपाई वाहन चालक साठी बघा बुलढाणा जिल्हा 9 जागा उपलब्ध आहेत, पैकी ओपनला 5 आहेत, ईडब्ल्यूएस 1, एससीबीसी 1, ओबीसी 1, त्यानंतर एसटी 1 जागा, बाकी सगळ्या कॅटेगरीला 0 जागा उपलब्ध आहेत सर्वसाधारण गटामध्ये. पुढे जाऊयात मित्रांनो आपण या ठिकाणी नागपूर शहर पोलीस मध्ये जागा उपलब्ध बघा. नागपूर शहर पोलीस मध्ये टोटल जागा 174 ओपन आहेत, पैकी 52 अनरिझर्व्ड कॅटेगरी 17, ईडब्ल्यूएस एससीबीसी साठी 17, ओबीसी साठी 13, 33, त्यानंतर एसबीसी साठी 2, एनटीडी 2, एनटीसी 7 आहेत जागा उपलब्ध या ठिकाणी, एनटीबी साठी 4 आहेत, विजय साठी 5, एसटी साठी 13 जागा आहेत आणि एससी साठी 22 जागा उपलब्ध झालेल्या आहेत नागपूर शहर पोलीस साठी. कारागृह शिपाई नागपूर साठी जागा उपलब्ध आहेत, टोटल 40 जागा, पैकी ओपन साठी 8 जागा आहेत, ईडब्ल्यूएस 3, एससीबीसी साठी 3, ओबीसी साठी 6, एसबीसी 2, एनटीडी 4, एनटीसी 2, एनटीबी 2 आहेत, विजय 2 आहेत, एसटी साठी 4 जागा आहेत, एससी साठी 4 जागा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याला कारागृह नागपूर या ठिकाणी, नागपूर शहर कारागृह शिपाईसाठी. त्यानंतर बघतोय आपण नागपूर ग्रामीण पोलीस साठी. पहा मित्रांनो, नागपूर ग्रामीण पोलीस मध्ये 84 जागा उपलब्ध आहेत या ठिकाणी. त्यानंतर त्यासाठी तुम्हाला ओपन मध्ये 25 गेलेले आहेत, ईडब्ल्यूएस 7, एससीबीसी 7, ओबीसी 13, एनटीडी 1 आहे, एनटीसी 5 जागा आहेत, एनटीबी 2 आहेत, विजय 5 जागा आहेत या ठिकाणी. त्यानंतर आपण एससी 7 जागा आणि एसटी 7 आणि एससी 12 जागा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत.
लोहमार्ग पोलीस नागपूरसाठी पाहतोय आपण. लोहमार्ग पोलीस नागपूरसाठी या ठिकाणी आपल्याला 9 जागा उपलब्ध आहेत. 9 पैकी या ठिकाणी ओपन साठी 0 आहेत. ईडब्ल्यूएस 1, एससीबीसी 1 जागा आहेत. एनटीडी साठी 4 आहेत या ठिकाणी लोहमार्गला. एनटीसी साठी 2 आहेत. विजय 1 आहे. एससी एसटी साठी 0 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. मित्रांनो आपण आता वळूया नागपूर ग्रामीण झाल्यानंतर, लोहमार्ग झाल्यानंतर पुढच्या ह्याच्याकडे आपण वळतोय. वर्धा पोलीस. वर्धा पोलीस मध्ये बघा एकूण जागा उपलब्ध आहेत 38 पोलीस कॉन्स्टेबल साठी. पैकी ओपन साठी 15, ईडब्ल्यूएस 3, एससीबीसी 3, ओबीसी 7, एनटीडी एसबीसी एनटीसी साठी 0 आहेत. काही जागा उपलब्ध आहेत. एनटीबी साठी 1 आहेत. एसटी साठी 5, एससी साठी 4 जागा उपलब्ध आहेत. तसेच बघा आता गोंदिया पोलीस बघूया आपण. गोंदियासाठी आपल्याला 21 जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो. पैकी ओपन कॅटेगरीमध्ये 14 आहेत. ईडब्ल्यूएस 2 आहेत. एससीबीसी 2 आहेत. ओबीसी एसबीसी 0 जागा आहेत. एनटीडी साठी 1 आहे. एनटीसी साठी 1 आहे. एनटीबी साठी 0, विजय साठी 1, एसटी साठी 0, एससी साठी 0 जागा उपलब्ध झालेली आहे. भंडारा पोलीस साठी पाहतोय मित्रांनो. भंडारा पोलीस टोटल जागा आहेत 23. भंडारा पोलीस 23 आहेत. अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये 8 आहेत. ईडब्ल्यूएस साठी 4 आहेत. एससीबीसी साठी 4 आहेत. ओबीसी एसबीसी साठी 0 जागा आहे. एनटीडी साठी 1 आहे. एनटीसी साठी 1 आहेत. एनटीबी साठी 0, विजय साठी 1 जागा आहेत. एसटी साठी 2 जागा आहेत. एससी साठी 2 जागा आहेत. या ठिकाणी भंडारा पोलीस पोलीस कॉन्स्टेबल या घटकामध्ये. चंद्रपूर पोलीस मध्ये पाहतोय मित्रांनो. चंद्रपूर पोलीस पोलीस कॉन्स्टेबल साठी टोटल जागा उपलब्ध झालेल्या आहेत 64. पैकी ओपन 8 आहेत. ईडब्ल्यूएस साठी 4 आहेत. एससीबीसी साठी 4 आहेत. ओबीसी साठी 15, एसबीसी साठी 5 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. एनटीडी साठी 3 आहेत. एनटीसी साठी 2 आहेत. एनटीबी साठी 4 जागा उपलब्ध आहे या ठिकाणी. विजय साठी 4, एसटी साठी 8 आणि एससी साठी 7 जागा उपलब्ध झालेल्या आहेत चंद्रपूर पोलीस पोलीस कॉन्स्टेबल ह्या पदासाठी. तर चला गडचिरोली पोलीस मध्ये आपण पाहतोय. गडचिरोलीला फक्त त्याच जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकतात, अर्ज करू शकतात. तेथीलच उमेदवार अर्ज करू शकतात. पण आपण पाहूया सर्वसाधारण गटामध्ये किती जागा उपलब्ध आहेत. गडचिरोलीसाठी 224 जागा उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी ओपन साठी 76, ईडब्ल्यूएस 16, एससीबीसी 16, ओबीसी 36 जागा आहेत. एसबीसी 5 आहेत. एनटीडी 9 आहेत. एनटीसी 5 आहेत. एनटीबी 5 आहे. विजय 5 आहेत. एसटी साठी 25, एससी साठी 26 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. वाहन चालक पदासाठी या ठिकाणी टोटल 16 जागा उपलब्ध आहेत. ओपन 2, ईडब्ल्यूएस 1, एससीबीसी 1, ओबीसी 2, एसबीसी 1, एनटीडी 1, एनटीसी 1, एनटीबी 2, 1, विजय 1, त्यानंतर एसटी 3 आणि एससी साठी 2 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. हा झाला गडचिरोली जिल्हा. या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी आपण बघतोय. शेवटची स्लाइड जी आहेत आपल्याला पोलीस शिपाई बॅट्समन पदासाठी सगळ्या भरत्या ज्या आहेत त्या ठिकाणी उपलब्ध जागा आपण पाहतोय मित्रांनो. तर बॅट्समन ह्या पदासाठी या ठिकाणी बघा वेगळ्या अशा क्रायटेरिया दिलेला नाहीये. तर पोलीस कॉन्स्टेबल ह्याच घटकामध्ये या पोलीस बॅट्समनच्या ज्या आहेत या खालील ज्या जिल्हे तुम्हाला मी दिलेले आहेत त्या ठिकाणी, जसं पुणे शहर असेल, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण असेल, गोंदिया असेल, सोलापूर शहर असेल, वाशिम असेल, पोलीस कॉन्स्टेबलच्याच टोटल जागांमध्ये ह्या ऍड झालेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये कॅटेगरीमध्ये त्या गणल्या गेलेल्या आहेत. वरील मात्र ज्या जागा आहेत या ठिकाणी आपण पाहतोय मुंबई सीपी साठीच्या त्या जागा वेगळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला. सर्वसाधारण एकूण गटामध्ये तुम्हाला 8 जागा या ठिकाणी मुंबई सीपी मध्ये आहेत बॅट्समन पदासाठी. यवतमाळमध्ये तुम्हाला साधारणतः टोटल 7 जागा उपलब्ध आहेत या ठिकाणी सर्वसाधारण गटामध्ये आणि महिलांसाठी या ठिकाणी 3 जागा उपलब्ध झाल्या बॅट्समन पदामध्ये. खाली जे नमूद घटकातील पोलीस शिपाई बॅट्समन ज्या आहेत पदात त्यांचे नावासमोर दर्शवल्याप्रमाणे रिक्त पदे असून सदर पदांचा समावेश पोलीस शिपाई पदांच्या रिक्त पदात करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी पुणे शहरीमध्ये बघा 33 जागा आहेत. टोटल 1733 जागा आहेत. पैकी 33 जागा कशामध्ये आहेत, बॅट्समनच्या आहेत. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये 4 आहेत. गोंदिया 10 आहेत या ठिकाणी. सोलापूर शहरसाठी 6 आहेत आणि वाशिम मध्ये 8 जागा. अशा पद्धतीनं सर्व आपण स्लाइड या ठिकाणी पाहून घेतलेल्या आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांची माहिती एकत्रित तुम्हाला मिळालेली आहे. ह्या सगळ्या घटकाचा जो आहे तो स्टडी करा व्यवस्थित. आणि या घटकांमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो आसपासचे जे जिल्हे आहेत ते निवडण्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे. आपल्या कॅटेगरीसाठी जागा बघा, ओपन साठी जागा बघा आणि त्या ठिकाणी रिस्क तुम्ही घेऊ शकता. आपला जो तुम्ही ज्या ठिकाणी काम करण्यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल वाटते त्या जिल्हा तुम्ही निवडला पाहिजे. त्याचबरोबर त्या जो जिल्हा घटक तुम्ही निवडणार आहे हा एवढ्या टोटल जिल्ह्यांमध्ये तुम्ही 10-12 जिल्हे तुम्ही आपले स्वतःचे काढून घ्या आणि त्या 10-12 जिल्ह्यांमधले पाठीमागच्या 2 भरत्यांमधले काय जे काय मेरिट लागलेलं आहे त्या मेरिटचा थोडंसं आपण अभ्यास करा आणि त्या पद्धतीनं पुढचं जो आहे तो आपला जिल्हा निवड करा मित्रांनो. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जर फिजिकलमध्ये 43 मार्क्स त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि लेखीमध्ये 90 पेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क्स मिळत असतील
तुम्ही कोणत्याही जिल्ह्याला जरी भरलात फॉर्म तरी सुद्धा तुम्ही होऊ शकता मित्रांनो, तुम्हाला गर्दी मिळू शकते, फिक्स लक्षात ठेवा. क्रायटेरिया जो आहे तो साधारणतः आपल्याला इथे किती होऊ शकतो, 133 प्लस जागा मार्क्स जातात या कॅटेगरीमध्ये. जर 133 प्लस तुम्ही जात असाल तर सहजरित्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही भरती होऊ शकता. पुरुष ओपन जे आहे, ओपन पुरुषांचं मी सांगत आहे, कॅटेगरीमध्ये थोडंफार या ठिकाणी डिफरन्स राहतो. काय त्यानंतर बघा या ठिकाणी मगाच सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, जे कोण विद्यार्थी इच्छुक असतील आपल्याला ऑफलाईन पद्धतीने जर कोण आपले प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छित असतील तर आपल्या आदर्श करिअर अकॅडमी मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, प्रवेश घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला सगळा जो काय आहे सिलेबस या ठिकाणी बेसिक टू ऍडव्हान्स पद्धतीने शिकवलं जाईल. तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत. फिजिकलचा नियमित सराव घेतला जातो. फिजिकल तुमचं जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवण्यासाठी फिजिकलला हेल्प केली जाते. तिन्ही इव्हेंट्स या ठिकाणी तुम्हाला टेस्ट घेतली जाते. त्याचबरोबर नियमित टेस्ट तुमची लेखीची पण होते. दोन्हीचं मेरिट लावलं जातं तुमचं आणि दोन्हीच्या मेरिटमध्ये तुमचं काय तयारी आहे त्याचं काय होतं, मूल्यमापन होतं. वैयक्तिक तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन पण केलं जातं, समुपदेशन केलं जातं. तुमचा जो मार्कांचा जो काय क्रायटेरिया आहे तो कसा ग्राफ वाढत जाईल याकडे जास्त लक्षात दिलं जातं. पत्ता आपला मित्रांनो आदर्श करिअर अकॅडमी, बहादुरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली आहे. पिनकोड आपला 415411 आहे. आणि जर तुम्हाला जर आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हे नंबर्स आहेत, या ठिकाणी ह्या नंबर्सवर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो. या ठिकाणी सगळे नंबर्स तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. नंबर्सवरती तुम्ही कधीही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. 915866 89 91 96 97 78 36 99 60 88 88 33 या नंबरवरती संपर्क साधा. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण बॅचची माहिती या ठिकाणी दिली जाईल. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण थांबतोय. आपला या ठिकाणी जो आहे तुम्हाला जिल्हा निवडीसाठी निकष जे आहेत ते सगळे सांगण्यात आलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो.